पन्हाळा तालुक्यातील पडसाळ येथे झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेची दखल घेत पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील यांनी आज तात्काळ गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलं। या गारपिटीमुळे सुमारे 50 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभं ठाकलं आहे। सूर्यफूल, मका पिके अक्षरशः जमीनदोस्त झाले असून ऊस पिकाच्या पानाच्या अक्षरशः चिंध्या झाल्या आहेत। उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या परिसरात एवढ्या तीव्रतेची गारपीट होऊन नुकसान झाल्याची ही पहिलीच घटना घडल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत। सभापती रवींद्र पाटील यांनी नुकसानग्रस्त शेताची पाहणी करताना तालुका कृषी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या। तसेच शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल अशा आश्वासनही दिलं। यावेळी किसरूळचे माजी सरपंच बाबुराव डेगळे यांच्यासह बंडू लहू कांबळे, संतोष सदाशिव पाटील, नाथाबाळू पाटील, नानू बाबाजी पाटील, अंकुश सदाशिव पाटील, पांडुरंग सर्जेराव पाटील, महादेव बाबाजी पाटील आदी शेतकरी उपस्थित होते। नमस्कार दर्शक हो, मी आता पडसाळी तालुका पन्हाळा या ठिकाणी आहे आणि शुक्रवारी सायंकाळी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि गारपिटीमुळे या परिसरातली जी शेती जवळपास 50 हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। आणि आता माझ्यासोबत इथले काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकी गारपीट या ठिकाणी किती वेळ होती आणि त्यामुळे नेमकं काय नुकसान झालं आहे। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव कसं? माझं नाव बंडू लहू कांबळे। काय झालं शुक्रवारी संध्याकाळी? शुक्रवारी 4च्या दरम्यान जो पाऊस असा अतिवृष्टी पडला त्याच्यामुळं गारपीट कमीत कमी तरी मला वाटते अर्धा ते पाऊण तास गारपीट होऊन हे सूर्यफूल म्हणा किंवा आमचा मका याची इतकी नुकसान झालेलं आहे तर आमचं ह्या ठिकाणी जगण्या इतकं काय नाही। तेव्हा की आज आम्हाला ह्या नुकसानीची आम्हाला भरपाई थोडीफार शासनाकडे मिळावी एवढीच आम्ही आता तुम्हाला सांगण्यात घेतो। म्हणजे शासनाने त्वरित पंचनामा करावी। बरं, ऊसाचं काय नुकसान झालं? ऊसाचं म्हणजे पाती बिती वाटून आणि जाग्याला लागलं ऊसाचं काय ऊस सुद्धा असं झालं, सूर्यफूल झालं किंवा मका झाला ह्या पद्धतीने झाला। म्हणजे यंदा तुमचं जे शेतकरी या परिसरातले आहेत तर ते आर्थिक संकटात सापडतील असं तुमचं म्हणणं आहे? आर्थिक संकटात म्हणजे जगलेलं आहे। ह्या गौरी यांनी तिने खाऊन त्यातनं हे कुठेतरी राखारुकाट करून हे राहिलेलं हे ह्या परिस्थितीच्या पावसाच्या याच्या घनफळामुळे कशाला या ठिकाणी राहण्यात काय राहिलेलंच नाही शिल्लक। त्यामुळे शासनाने जी दखल घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी हेच आमचं म्हणणं आहे। तुमचं नाव कसं? माझं नाव संतोष सदाशिव पाटील, पडसाळी गाव पडसाळी। काय नुकसान झालंय तुमचं? शुक्रवारी जो पाऊस पडला का नाही असा आम्हाला आयुष्यात बी झाला नाही पाऊस। अशा पद्धतीत अर्धाच पाऊस पडता असा ढिगोरा 1-2-3 फूट होता गारांचा गारा बघितली असली गार होती दगड। त्यामुळे ऊस किंवा मक्का किंवा सूर्यफूल हे ते काय राहिलेच नाही शिल्लक। त्यामुळे आम्हाला त्वरित याचा पंचनामा करून नुकसानी भरपाई मिळावी हीच आम्ही नम्र विनंती आमची। घरांचं शेडांचं काय नुकसान झालंय का? झालं थोडंफार झालंय। काय झालंय म्हणजे नेमकं? पत्र त्यामुळे त्याचंही नुकसान भरपाई घरे बी अशी आमची एकदमच पाऊस पडल्यामुळे ते इरगळलं सगळं। म्हणजे गारांचा मोठा म्हणजे वर्षाव झाल्यामुळे या ठिकाणी नुकसान झालं। होय होय। माझ्यासोबत आता पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील साहेब आहेत आणि त्यांनी आता या परिसराची पाहणी केलेली आहे। तर नमस्कार। नमस्कार। तर या ठिकाणी पडसाळी परिसरामध्ये जो गारांचा वर्षाव झाला आणि त्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे, तुम्ही आता या ठिकाणी पाहणी केलेली आहे, काय सांगाल याबद्दल? आज मी पडसाळी या ठिकाणी पाणी दौरा करत असताना गेल्या शुक्रवारी 4 ते 5च्या दरम्यान जी अतिवृष्टी झाली आणि त्यात गारपीट मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळं येथील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। ऊस असेल, मका असेल किंवा त्यांचं सूर्यफूल अतोनात त्यांचं नुकसान झालेलं आहे। इथला शेतकरी हा अल्पभूधारक असल्याकारणाने त्यांचं सर्वस्व ह्या पिकावर अवलंबून आहे आणि त्यांचं हे पूर्ण नष्ट झाल्यामुळं तसेच त्यांची येथील घरे विटामातीची असल्याकारणाने त्यांचीही पडझड झालेली आहे। तरी या सर्व गोष्टींचा मी दौऱ्यात पाहणी केली असता या बाबींचा विचार करून तालुका कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील यांना मी सूचना देऊन या सर्वांचा पंचनामा करण्याच्या दृष्टीनं आज मी दौरा केला आणि त्या दौऱ्यात मी आज या सर्व लोकांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे। या विभागाचे आमदार माननीय चंद्रदीप नरके साहेब यांनासुद्धा ही पूर्वकल्पना सूचना देऊन याचा विधान भवनात हा विषय मांडण्याचा प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करणार आहे। कारण पहिल्यांदाच या ठिकाणी गारपीट झालेली आहे आणि त्यामुळं नुकसान मिळणं अपेक्षित आहे। हो बरोबर आहे। हे गाव घाटमाथ्यावर येत असताना खाली कोकणात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, त्याचप्रमाणे तो घाटमाथ्यावरील या गावावरनी ही अतिवृष्टी आणि गारपीट झाली त्याचासुद्धा शासनाला गांभीर्याने विचार करायला लावून
जेवढं जास्तीत जास्त नुकसान भरपाई देता येईल तेवढे द्यायचा आम्ही पाठपुरावा करतो.